नमस्कार मित्रांनो, आपण समजे राहतो पृथ्वीवर आणि पृथ्वीवरच आपण इतके भ्रमित झालो की आपणच समजा काही अरे जे ते माझंच आहे, ती रिलिजन, ती कास्ट, ती काय नो बाय नो काय दो हे आयुष्य आपलं एकदम थोडं आहे. आणि याच्यात समजा आपलंच एकट्याचं आयुष्य नाही ना इथं, कारण की आपल्या आकाशगंगामध्ये एकच तारा आहे सूर्य आणि त्याचे आपण उपग्रह आहे, तिथं जीव आहे. तर असे आपल्या आकाशगंगामध्ये 400 अरब तारे आहेत, तिथं बी सजीव सृष्टी होऊ शकते ना इथं कसं काय. आणि असंख्य असे आकाशगंगा आहे. हे तर आपलं आकाशगंगाचं आपलं मिल्की वे म्हणते. तर आपली आकाशगंगा सोडून द्या, पण असे बाहेर करोडो अब्ज आकाशगंगा अगणित आपण मोजू शकत नाही. तिथं काय आपलं आयुष्य आहे असं आहे. आणि जर आपल्या आकाशगंगेमध्ये बी दुसऱ्या ताऱ्याच्या उपग्रहावर समजा जीव असला तरी आपण तिथं जाऊ शकत नाही ना. लाईटीच्या स्पीडने बी गेले सेकंदाला 3 लाख, हे तर पॉसिबल नाही. आपण सेकंदाला जास्तीत जास्त ताशी आपण 28,000 किलोमीटर जाऊ शकतो, पण इतकी काही ॲडव्हान्स टेक्निक नाही. आणि ॲडव्हान्स टेक्निक बी जर झाली तर आपण सेकंदाला 3 लाख किलोमीटर बी गेलो तर आपल्याला अनेक वर्ष लागणार, कारण की आपलीच आकाशगंगा अंदाजे 1,00,000 लाईट इयर इतकी मोठी आहे. बघा 1,00,000 वर्ष लागते ना आपल्याला सेकंदाला 3 लाख किलोमीटर गेलं तरी बी इतकी मोठी. आणि ब्रह्मांडामध्ये अनेक आकाशगंगा आहे ना, तर अनेक आकाशगंगाच्या तिथं ग्रह असते उपग्रह असते. समजा आपण अशी जेम्स वेब जे टेलिस्कोप आहे त्याने बी आपण समजा पाहिलं का तिथं सजीव सृष्टी, पण ती आपल्याला आहे का तितकी लांब आहे, तितके लाईट इयर आता लाईव्ह आपल्याला दिसणार नाही, ते आदलं दिसणार, तितकं लांब आहे तितकं. म्हणजे विचार करा ना, समजा दुसऱ्या आकाशगंगेवर त्या एका ग्रहावर जीवसृष्टी तरी आपण जाऊच शकत नाही. आपल्या आकाशगंगामध्येच 1,00,000 लाईट इयर लांब आहे, तर दुसरी आकाशगंगा कोटीच्याच कोटी, 10 कोटी, 50 कोटी लाईट इयर इतक्याला लांब आहे, जास्त पण कमी नाही. आपण ह्या सजीव तर ते सजीव जाऊच पॉसिबलच नाही. आपण काय लय 5 अब्ज वर्ष राहणार आहे सूर्याचं जे गॅस आहे, त्यानंतर आपल्याला अस्तित्व बी नाहीच होणार, असं आपलं जीवन. आणि सायन्स बी किती बी ॲडव्हान्स झालं, पण माझं मत आहे आपण रात्री कधी तारे पाहतो त्यातला एक सूर्य तारा आहे, त्या तारावरून सूर्यसुद्धा आपल्याला तितकाच दिसेल. मग इथं आपलं जीवन आहे तर त्या तारावर बी होऊ शकतं.